नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। आज रविवार आहे। विचार केला होता थोडंसं लेट उठणार, पण पाणी येतं म्हणून मग उठायलाच लागतं। तर म्हटलं जाऊ द्या, आज किचन स्वच्छ करून घेते। तसं रात्री किचन स्वच्छ केलंच जातो, पण पाणी फोर्समध्ये असेल तर बरीचशी कामं पटापट होतात, म्हणून मग आज हे काम उरकून घेतलं आहे। तुमच्यासोबत मी पुढे एक मिशोवरनं प्रोडक्ट मागवलेलं आहे, ते मी शेअर करणार आहे। आणि हा जो लिक्विड आहे हा CIF म्हणून आहे। तर छान निघतात त्याच्याने, म्हणजे ओटा वगैरे जो काउंटर टॉप असतो आपला, गॅसचे पण जे काही डागं असतात ते पण पटापट निघून जातात। तर मी हेच वापरत असते नेहमी, म्हणजे चिकट आणि तेलकट जे डागं असतात ते लगेचच निघतात। तर नक्की तुम्ही पण एखाद्या वेळेस ट्राय करून बघा। तर लिक्विड पण म्हणजे विम लिक्विड जो असतो तो पण वापरलेला आहे मी। तर हा मिशोवरनं मी खलबत्ता मागवला आहे, म्हणजे दगडी खलबत्ता आहे। ॲक्च्युली खलबत्ता ह्याला पाटा वरवंटा म्हटलं तरी चालेल, कारण ह्यावरती पाटा जसा असतो ना सेम तसाच आहे। मी गोल याकरता घेतलं नाही, कारण मला फक्त
मसाला असं आपण ठेचून काढतो तसं करायचं नव्हतं. तर बरेचसे मसाले जसं आपण पाटा वरवंट्यावर वाटून घेतो तसं वाटायचं होतं, म्हणून मग मी हा वाला घेतला आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कितीला आहे ते सांगेलच. तर हे कसं स्वच्छ करायचं ते पण मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. ह्याला अगोदर आपण धुवून घेऊयात, म्हणजे यातले जे काही दगडाचे बारीक कण वगैरे काही असतील ते निघून जातील. आणि त्यानंतर आपण याला तांदळाने स्वच्छ करूयात. तर तांदूळ मी दोन मोठे तांदूळ घेतले आहे आणि 5 मिनटाकरता भिजत घालून ठेवलं होतं. तर इथे मी थोडंसं अगोदर लिक्विडनेच, विम लिक्विड जो असतो त्याने स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर तांदळाने करूयात. तर याच्या अगोदरची जी व्हिडिओ होती त्यामध्ये मी मातीची भांडी कशी स्वच्छ करायची ती शेअर केलं होतं मी. आणि यावेळेला हा खलबत्ता कसं आपण स्वच्छ करणार वापरण्याच्या अगोदर ते दाखवत आहे. तर इथे धुवून झालेलं आहे विम लिक्विडने. आता मी ह्यामध्ये तांदूळ टाकून ह्याला पुन्हा एकदा स्वच्छ करून घेते. तर तांदळाने पण हे व्यवस्थित साफ होतं आणि अशा पद्धतीने आपण नंतर जेव्हा मसाला वगैरे वाटतो तर ह्या अशा पद्धतीने वाटला जातं. तर जो वरचा हा जो हा जो वरचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने यावर घासून स्वच्छ करून घेऊया. तर ही प्रोसेस मी 2 वेळा रिपीट केली होती, म्हणजे तांदळाने 2 वेळा आपण स्वच्छ करायचं आहे. तर जेवढा तांदूळ बारीक झालेला आहे तो आपण आतून बाहेरून सगळीकडनं छान हाताने घासून आणि रगडून असं थोडंसं धुवून घेऊयात. आता मी हे पुन्हा एकदा तांदळाने धुवून घेतलं होतं आणि आता याला पुसून घेते. यात आता थोडंसं खोबरं टाकून ठेचून घेणार आहे, म्हणजे खोबऱ्याचं तेल पण निघणार आणि अजून जे काही दगडाचे बारीक कण वगैरे असतील ते पण निघून जातील. तर हे ग्रीस झाल्यासारखं होणार थोडंसं. तर सुका खोबरा पण छान वाटला गेला आहे याच्यावरती. हे धुवून घेऊयात आता. आणि सगळ्यात शेवटी ह्याला मी थोडीशी हळद आणि जो पण आपण कुठला तेल वापरत असू ते लावण्याच्या ह्याला आपण ठेवून द्यायचं आहे. तर हळदीने पण अजून थोडं काही असेल तर ते पण स्वच्छ होऊन जाणार. तर अशा पद्धतीने हा जो दगडी खलबत्ता आहे तो आपण स्वच्छ करायचा असतो. वापरायच्या अगोदर ह्याला छान धुवून घ्यायचं आणि हा खलबत्ता वापरण्याकरता रेडी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.